सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ नवीन सकाळ तुमच्यासाठी आज घेऊन आलो. एक नवीन ब्लॉग. आज रविवार आहे आणि आज रविवारचा नेहमीच तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन येत असतं. आज आपण जाणार आहोत जुन्नर साईडला आळेफाटा, तिकडे अकोला एक गाव आहे, त्या गावामध्ये एक विजिट करायचं आहे. सो आज तुम्हाला माळशेज घाट वगैरे सगळे व्ह्यू दाखवतो. सर्वात मोठं बस स्टॉप आहे अकोल्यामध्ये. सो हॅलो मित्रांनो, आता आपण आलोय अकोल्यामध्ये ज्यांना सोबत घेऊन आलोय त्यांचं इथे घराचं काम चालू होतं. एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं घर बंगलो बांधायला, पण त्यांनी 6 महिन्याचे मुदत दिलेले, तसे ॲग्रीमेंट बनवलेलं, पण त्यांच्याकडून काही झालं नाही 6 महिन्यामध्ये. सो आता आपण चाललोय घराचे लागणारे साहित्य वगैरे घ्यायला. म्हणजे सोबत आहेत ते असतात मुंबईला, गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं घर बांधायला, पण त्यांनी काय कॉन्ट्रॅक्टरनं काय फसवलं थोडंसं. 6 महिन्यात दिले नाही. आता 1.5 वर्ष झालं तरी अजून काही कंप्लीट झालेलं नाही. 80% झाले बहुतेक. तर त्यासाठी लागणारे फरशा वगैरे आपण घ्यायला आलोय. सो तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो खूप घाबरला आहे, कारण की फक्त तो फोनवरती कधी फोन उचलत नव्हता. 6 महिन्यात झाले तरी काम केलं नाही अजून काय. सो त्याने खूप थोडासा वाद झाला. आता आलो साहित्य घ्यायला, फरशा वगैरे, टाईल्स वगैरे. चला आता आपण थोडंसं मदत करूया त्यांना टाईल्स चॉईस करायला. हे आहे ते शॉप, या ठिकाणी टाईल्स बघतायत. खूप मोठं गोडाऊन आहे हे. Lo sigue en México. इकडची लहान असते तेवढी तुटली तेवढी हे 3,000 रुपये चालू आहे, 3.5 रुपये चालू आहे, 200 रुपये चालू आहे.
मित्रांनो किती थकलेत बघा, एवढं वजन उचलून घेऊन ओढत चाललेत. इकडे तर पूर्णपणे थांबले बैलगाडी. मित्रांनो ती बैल थांबलेली ती आपल्या गाडीला बघून बुजत होती, त्यामुळे ती पुढे येत नव्हती. आता आपण गाडी काढली, आता गेले निघून. मित्रांनो हे आहे घर, हे बघायसाठी आलोय. 2023 मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेलं बनवायला दिवाळीमध्ये. आता 25 चालू आहे. ह्या ठिकाणी बाजूलाच घाऊ शेते गावाची, मध्ये रोड आणि रोड टच हे घर आहे. आतमध्ये जाऊया. हा आहे फ्रंट एंट्री गेट. इथून वर जाण्यासाठी हा बेडरूम. हॉल. हा हा ते किचन. आता हे पण रफ प्लास्टर केले त्यांनी. मला काय सांगितलं गुड प्लास्टर ते करायचं की रफ केलं तर म्हणे तुम्हाला कलर चांगला बसवता येईल. ते रफ करायला मग आता याला मला त्याला कुठे भरावे लागेल ना. बरोबर प्लेन करायचं झालं कट्टा पण नाही हे सगळं बाकी आहे ना. बांधकामच त्यांनी केलं. आता तेच ग्रेनाईट अमुक धमुक तेच बघायचं. टाकी हे पाणी हे केलंय घराला पाणी मारायला ना. हा हा टाकी बनवली. टाकी शेततळ कसं म्हणतो. हा हा शेततळ. ओके. कसं बांधकामाला पाणी लागलं ना. हा हा घेता येतं. ओके. भिंतीला यांना बांधकामाला मारायला ना. हा 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 विहीर आहे का? विहिरीत नाही ते. हा विहीर आहे ना खाली. विहीर इकडे. ओके ओके. खाली पाईपलाईन विहिरीपासून सगळी इथपर्यंत आली. हा 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 हा. पुढचा मोठा भाऊ. ओके ओके कांदे. ओके ओके. ह्याला अजून वेळ आहे ना काढायला? कांद्याला ना अजून 1 महिना आहे. कांदा आहे हा. हा कांदा. ओके ओके. झाड आहे ना बारीक. हा हा हा. हाई प्लॉट आणि हाई प्लॉट हे 2 मला. अच्छा. एवढाच एक व्यवस्थित. तिथे हा कट्टा पण नव्हता. अच्छा. आता जिना जर खाली गेला इथून एखादं भांड पण हा पुढच्या टोक्यात पडेल ना. बेडरूम आणि त्याला अटॅच बाथरूम. मास्टर बाथरूम. हा इंग्लिश आणि याला बोल. आणि हा बेडरूम. हो यावं तर लागणार. हो कधीतरी आपलं. म्हणून तो जरा 12 बाय 13चा मोठा आहे. किती वर दिसतंय. हा हा हा. तो मोठा भाव आहे. ओके ओके. आणि बाजूला ते विटीचं बांधलंय ना. हा हा हा. तो धाकटा भाव. अच्छा. हा हा. आणि जवळजवळ एवढाच प्लॉट आहे. अजून खाली अजून घराच्या पण पुढे. पुढे खूप अच्छा. त्या नारळाची झाडं त्याच्या अलीकडे. हा, त्याच्या ओके. अलीकडे ओढा आहे. हा हा आणि ओढ्याच्या कडेला आमची शेती झाली. ओके मध्ये ओढा आहे. ओके ओके ओके. पण काम होतं त्याचं बघायचं. हा हा हा. काय कळत नाही काय भावबंदी केली त्यांनी. 6 महिन्याच्या कामाचा वर्ष होऊन गेलं ना. हा तेच ना. काय प्रत्येकाला थोडं बरं सगळं दिलं. हे जे करून दिलं जमीन हा. ते मीच करून दिलं. थोडं लक्ष ठेवा. आणि तो शाळेत. अरे वा टेरेस पण भारी.
आणि वर एक आता इथेच डबल टेरेस ना? बेडरूमच्या वर हा हा. स्पायरल जिना असा लांब टाकण्यापेक्षा गोल नाही गोल गोल हो हो. बसवावं लागेल. ओके. तिथे जरा स्टीलचं रेलिंग येईल. हा. लोकेशन भारी आहे म्हणजे शेतात एकदम मस्त पैकी. गहू काही बरोबर आलं नाही बघ. खूप लहान आहे. होय का? जरा मोठा पाहिजे. तो उशिरा टाकला. अच्छा. पेरणी ना हा हा. 20 दिवस उशिरा झाले. अच्छा. व्यवस्थित आला असता. किती दिवसात येतो? 3-3.5 महिने लागतात. अच्छा. 90. डिसेंबर मध्ये टाकला होता मला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असा मार्च. आवाज देतात. हा. कुठे आहेत भाऊ? घरी आहेत का? बरं. कधी आजच सुरुवात केली का? आपलं पण असंच एक छोटासा ड्रीम आहे. एक घर आणि गाडी आणि अशी मस्तपैकी राहणार शांतता. एक वेगळंच सुकून आहे या ठिकाणी. चला आपण जरा त्या तिथे काकू आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया. ते शाळू आहे ना? शाळू मका. गव्हाच्या पेंड्या बघा. हे गहू मशीन मध्ये जाऊन बारे हे होणार का? मशीन मध्ये जाऊन ते दाणे निघणार. मग मशीन इथे येते का न्यायला लागते? इथे येते का? मग भरलेला कसा काय ओळखायचा? गहू भरलेला हिरवा येतो पांढरा उठतो. अच्छा. हे काय असं निघत ना एवढा भारी नाही जमेल तरी यंदा आपला गहू होय का? लेट झाला ना. अच्छा लेट पेरायला लेट झाला. ओके. हा बरोबर. हा. आमच्या भागात जास्त नाही होत गहू. नाही. सातारा म्हणजे होतो पण एवढं आमचं रान एकदम हे आहे बोरमाळ रान आहे. भुईमुंग भात शेंगा हा ज्वारी. अच्छा. आसुर्ले कोल्हापूर. तो कांदा आहे का? कांदा किती दिवसाचा येतो? 3.5 महिन्यात. ओके. चला आपण जरा कांद्याची शेती बघून येऊया. मित्रांनो हे आहे कांदा सगळा बघू शकता. हा इथं बाहेर आलाय आणि इथं हे ठिबक सिंचन टाइप हे आहे पाणी पडतंय आणि कांद्याचं पातीची भाजी वगैरे लय भारी लागते. अर्धा कांदा वर आलाय बघू शकता. बघा
मी पण पहिल्यांदाच एवढ्या जवळनं कांद्याची शेती बघतोय. कसली भारी वाटते ना, हिरवीगार एकदम. ठिबक सिंचन टाइप इथे पाईप आहेत, इथे बघू शकता. थोडं 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 पाणी दिलं जाते. कांदा पण आपलाच आहे का? त्यांच्या मोठ्या भावाचा. अच्छा, मोठे बंधूंचा आहे का? ओके ओके. त्यांच्या साईडनं काढली. अच्छा, त्या साईडच्या रस्त्याच्या त्या साईडचं त्यांचं आहे का? त्यांचा कांदा. हम्म. त्यांचं हे. हा हा. हे एका दिवसात काढलं तुम्ही? अरे भारी स्पीड आहे. या भागात जनावर जास्त नाहीत, त्यामुळं पिकं चांगली आहेत. आता आपल्या भागात जनावर म्हणजे डुकर, वाघ, हे ते मोर काय राखत नाहीत. आता जरा आपण तिकडे पाटाचं पाणी सोडले, तिकडे जरा जाऊया. जाऊन तिथे का बघूया, नाही तर 4 शिव्या खाव्या. कारण इकडलं आपल्याला काहीच अंदाज नाही. ओरडलं बिरडली तर. इथं पाणी पाजायचं चालू आहे. मला वाटतं हा कोबो आहे. कोबू. आणि ही शेवग्याच्या शेंगाचं झाड आहेत. शेवगा एकदम लहान लहान आहेत, पूर्ण शेवगा आहे. आणि पूर्ण ठिबक सिंचनची पाईप पसरवल्या, त्याने कारण थोडं 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 पाणी झाडांना जाऊ शकतं. लावण्याची गाणी गाय आवाज देते का तुम्हाला? गाय आहे का काय? मस आहे? गाया गाया. गाय आहे का?
इकडे प्राणी वगैरे असतात का? वाघ बेग? हा आहेत. रात्रीचं शक्यच नाही बाहेर निघणं. काय सांगताय? गावात येतात? हा, येतात तो आता सर्वमध्ये. इथं जवळ आहे, आसपास फिरतं आपल्या होय. घरांच्या शेतांच्या. मित्रांनो, शांततेत आता तुम्ही एक आवाज ऐका. इथे या गोट्यामध्ये गाया येतात, 4-5 गाया येतात. ज्या काकूंशी इथं गप्पा मारत होतो ना, त्यांच्या येतात. ते तिथं बोलतात, त्यांचा आवाज गायांना जातोय आणि गाय आवाज देत्या काकूंना. म्हणजे किती मुख्य जनावरांना पण भावना असतात बघू शकता. गाय कंटिन्यू आवाज देत्या आणि ते तिकडून काकू बोलतात आलो आलो आलो. बाबाची लागली नव्हती यार तेव्हा तू मग नाही तरी पण ते मग त्यांची माहित नाही. अय, तुझं नाव काय? तुला घेऊन चल जातो. येतेस का सोबत? बोट बोट नाही नाव सांग. येतेस का? चल की. माग त्याला पैसे दिले पण त्याला म्हटलं काम थांबू नको तू आता. कामच नाही थोडं तेव्हा राहिलं. त्यांनी ही पट्टी काढून घेतल्यापासून तर कामच नाही म्हणलं तरी चालते प्लॅस्टिकचे Border नाही का? हा ती यांनी बार ती बांधून बिंदून आणि त्याच्यावर ते 2 जण आले त्यांनी खाली केली वर केली आहे ना असं. आहे ना मग ते आत राहिलं नाही बघून टाकता येईल ना ते आतमध्ये ठेवण्यापेक्षा मग इकडेच वाचू ना. चालेल. नाही नाही जरा जागा नाही. ट्रॅक्टर जर आला ते काँग्रेस बाय 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 तरी कर की. म्हणजे आमचा नातू बाय बाय तरी कर की. बाय बाय पण नाही करणार. बाय बाय पण नाही करणार. परत आल्यावर तुला खायलाच नाही आणणार. खाऊ नाही आणणार. वाढी गेली ते नको मका बिका पाहिजे खाऊ नाही आणणार मग तुला परत आल्यावर. काय येतेस सोबत? काय मका येतेस? देत नाही तो मी बळच माहिती चल की मुंबईला. तो देत नाही त्यांना चारा नाही तो चल बाय बाय. काही बरं